विनंती करतो डॉक्टर गोसावी सर यांना की त्यांनी व्यासपीठावर यावं। व्यासपीठावरील मान्यवरांना नम्र विनंती। डॉक्टर गोसावी सर, आजचं जे दुसरं तांत्रिक सत्र आहे, ज्या भूमातेच्या उदरातून शेतकरी आपली स्वप्न साकार करतो, की शेतकऱ्यांचीच नव्हे तर आपल्या सर्वांची सकल विश्वाची माता भूमाता, या भूमातेचं पूजन सुद्धा मान्यवरांनी या ठिकाणी करावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो। दीप प्रज्वलनाने आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आणि भूमातेचं पूजन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन संपन्न होत आहे। दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे, सहकारातून समृद्धीचा संकल्प, सहकाराचा वारसा जपण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून शेतकऱ्या जिंकला तो काळ क्षणोक्षणी असं व्यक्तिमत्व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब, स्वागत आणि सन्मान करावा। बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल संचालक आणि आदरणीय बँकेचे संचालक सन्माननीय माजी आमदार प्रभाकर मी सर्व की या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं। बँकेचे संचालक सन्माननीय सुरेश सावंत साहेब यांचंही स्वागत करावं अशी विराजे साहेबांना विनंती करतो। बँकेचे सन्माननीय संचालक सुनील खत्री साहेब यांचे स्वागत। या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांचं सहकार्य लागणार आहे त्यांचे कार्यकारी संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यशाळा आयोजित केलेली आहे, त्या कार्यशाळेचे अध्यक्ष जे आहेत ते आमचे मार्गदर्शक विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्यांना शेतीवर आणि प्रामुख्याने ऊसावर अत्यंत प्रेम असणारे आमचे रामराजे नाईक निंबाळकर साहेब, आणि ज्यांनी 3 वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला आणि अनेक आव्हानांना सामोरं जाऊन एक देशातील एक विद्यापीठ तर चांगलं आहेच पण त्याला फार मोठी चांगली गती देणारे डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार प्रभाकर गारगे साहेब, उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई खत्री साहेब आहेत, त्याचबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रामुख्यानं ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, मी दापोलीला कृषी पदवीर झालेले आमचे सुभाषजी ढाणे सर मृदा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी, त्याचबरोबर राहुरीवरून आलेले विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ रिसर्च जे आहेत गोरंटीवार साहेब, त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचे मासळकर साहेब, सर्वच मान्यवर आहेत त्या ठिकाणी, त्याचबरोबर नेटअपिंगचे माहुलकर साहेब आहेत। त्या सगळ्यांना या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवले की हे जे ज्ञान आहे ऊस उत्पादन वाढीच, आता बहुतांशी सगळे शेतकरी तुम्ही ऊसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी जे त्यांचे कोऑर्डिनेटर आहेत फाळके साहेब गेली 6 महिने याच्यामध्ये अहोरात्र काम करतायत, सर्वच मान्यवर आहेत, संदीप जाधवजी, त्याचबरोबर सचिन नलावडे, मासळकर साहेब,
त्याचबरोबर अनेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर खाजगी कंपन्याचे काही प्रतिनिधी आहेत ज्यांनी इकोचे किंवा वेगवेगळ्या कंपन्याचे जे आहेत की ते रास्त भावामध्ये शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देतात, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी स्वागत करतो. स्वागत करताना पाटील साहेब आनंद एवढ्यासाठी होतो की खरं आपली फार मोठी दूरदृष्टी आहे. आपण सांगली जिल्ह्यातले जरी असला तरी सातारा जिल्ह्यातलं त्यांचं सासरगाव ज्याला म्हणतो ते सातारचं आहे. ते सातारमध्येच येतात. अनेक वेळा आमची चर्चा होत असते आणि त्या चर्चेतून असं ठरलं की सातारा जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन किती होतं. परवाचा अहवाल बघितला तर राज्यामध्ये हेक्टरी उत्पन्न आहे सरासरी ते 84 टनाचं उत्पन्न आहे. म्हणजे एकरी 34 टन उत्पन्न एकरी मिळते मनोभाव. आणि सातारा जिल्ह्याची परिस्थिती अशी काही वेगळी नाही आहे. सर्वसाधारणपणे 35-36 टनाच्या आसपास उत्पन्न मिळते. आणि मग हे उत्पन्न जे मिळते, उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागतो का हे पाहणं गरजेचं आहे. काही वेळेला तर तसं गणित बसत नाही आहे. कारखाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक चांगले आहेत. आमच्या शिवेंद्र बाबांचा अजिंक्य तारा सहकारी कारखाना आहे. सगळे एमडी बोलवलेत कारखान्याचे. सह्याद्री कारखाना आहेत बाळासाहेब पाटील साहेबांचा, कृष्णा कारखाना, त्याचबरोबर मरळीचा कारखाना आहे. आणि राजेसाहेबांचे सुद्धा उत्तम प्रकारे फलटणमध्ये श्रीराम आणि दुसरा कारखाना जो आहे साखरवाडीचा उत्तम प्रकारे कामकाज चाललेलं आहे. हे जरी असलं गाळप किती होतंय आपण जर बघितलं राज्यामध्ये किती साखरेचं उत्पन्न होतं तर मला वाटतं 10 कोटी क्विंटल साखर निर्माण होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये 1 कोटीच्या आसपास क्विंटल साखर निर्माण होते. म्हणजे 10% वाटा महाराष्ट्राच्या उत्पादनाचा आपला वाटा आहे. असं असताना जर एकूण उत्पादनाची सरासरी बघितली तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण तसा नंबर खाली आहे. आणि ती उत्पादन वाढवायचं असेल तरी कार्यशाळेचा फार उपयोग होणार आहे. कार्यशाळा आपण घेतो शेतकऱ्यांच्यासाठी. ही कार्यशाळा फार वेगळी आहे. या कार्यशाळेमध्ये आपण सर्व जे कारखाने आहेत त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत म्हणजे जे आपण स्लिप बॉय असतील किंवा कृषी अधिकारी जे असतील की जे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर काम करतात अशा सर्वांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. आज दिवसभर ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. आपल्याला ड्रोन संदर्भात ठिबक त्याचबरोबर वेगवेगळ्या तज्ज्ञांचं आपल्याला मार्गदर्शनचा लाभ आज दिवसभर होणार आहे. आणि इथं जे आपण ज्ञान प्राप्त करू त्याचा आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून फाळके साहेबांनी त्यांची टीम आहे राहुरीची. असा उपक्रम कुठंच नाही आहे. आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्यासाठी सातारा जिल्हा बँक अनेक उपक्रम घेते. आमचा अमृत महोत्सव वर्ष सुरू झालेलं आहे. कालच आमचा ताळेबंद फायनल झाला. पेपरला वाचलं असेल 148 कोटीचं विक्रमी असं आमचं नफा झालेला आहे. आदरणीय नितीन काकांचे चेअरमन साहेब आहेत. आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय दिलं असा प्रश्न राजेसाहेबांनी आम्हाला चेअरमन साहेब सारखं विचारतात. कर्मचाऱ्यांना तर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही देतोच रिवॉर्ड बोनस, पण शेतकऱ्यांना काय दिलं तर मध्यम दीर्घ मुदतीची जी कर्ज आहे त्याच्यामध्ये जवळपास 5.5% 8% व्याज रिबेट देण्याचा काल निर्णय झाला. 5-5.5 कोटीची बँकेने तरतूद केली. शैक्षणिक कर्ज शेतकऱ्यांच्या मुलाला 0% उपलब्ध करून दिलं जातं. अशा अनेक योजना बँकेनं कार्यान्वित केलेल्या आहे. उत्पन्नाचा जो वाटा आहे त्यातला 40 ते 42% जे आपल्याला प्रॉफिट होतं त्यातला वाटा शेतकरी आणि संस्थांच्या सक्षमीकरणासाठी दिला जातो. आणि त्यामुळं बँकेनं शेतकऱ्याची बांधिलकी जोपासण्याचं काम केलेलं आहे. अनेक वर्ष करत आहेत. आपल्याला माहिती आहे या बँकेला जवळपास 108 पुरस्कारांनी सन्मानित केलेले पाटील साहेब. आणि अनेक देशातील आणि परदेशातील लोक आपल्या बँकेला भेट देतात. नक्की काय आहे यांची वसुली का चांगली आहे आणि कशा पद्धतीने शेतीसाठी कर्ज पुरवठा होतो हे अभ्यासण्यासाठी अनेक वेळा शेतकरी या ठिकाणी किंवा अनेक शास्त्रज्ञ सुद्धा येत असतात. आणि म्हणून आजची जी कार्यशाळा आहे ती आपल्याला फार उपयोग होणार आहे. लाभ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत दिले जात असते. पण एक अतिशय आपण क्लिष्ट काम म्हणतो ते आमचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पाटील साहेब यांनी एक त्यामध्ये हात घालून आपण ते केंद्र चालू केलेलं आहे. त्यानंतर फक्त भारतातील 3च कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं केंद्र आहे. महाराष्ट्रातलं सध्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एकमेव केंद्र आहे. आणि आम्ही फक्त प्रशिक्षणच देत नाही, परवानाचं प्रमाणपत्र सुद्धा देतो, पण त्यासोबत यामध्ये आम्ही संशोधन करतो. त्या संशोधनाचे निष्कर्ष सुद्धा डॉक्टर सचिन नलवडे जे आहेत विभाग प्रमुख ते सुद्धा आपणास थोडक्यात माहिती देणार आहेत.
तर थोडक्यामध्ये बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यावरणपूरक ऊसाची शेती आणि त्यामध्ये ऊसाचं खोडवायचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे. आणि तांत्रिक सत्र चालू असताना या संदर्भामध्ये आपल्याला काही अडचणी असल्यास आपण त्या सुद्धा तिथं विचारू शकता, त्याचं सुद्धा निराकरण करण्यात येईल. तर मी परत एकदा इथं सर्व जमलेल्यांना या कार्यशाळेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जास्त रोग किडीचा त्रास नाही, चांगल्या नियोजनाला प्रतिसाद देतं, बाजारभाव मिळतो, बाजारपेठेची उपलब्धता जवळच असते आणि जवळपास सर्व हंगामामध्ये हे पीक चांगलं उत्पादन देतं. त्याचप्रमाणे ऊसाच्या पिकाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जे आपण सायंटिफिक भाषेमध्ये जर बोललो तर C3 क्रॉप असतात, C4 क्रॉप असतात. तर हे ऊस जे आहे ते C4 वर्गातील क्रॉप आहे की ज्यामुळं ऊसाला जास्त कार्बन डायऑक्साईड हवेतून लागतो, त्यामुळे तो हवेतून तो जास्त कार्बन डायऑक्साईड घेतो आणि म्हणून बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, त्याच्या माध्यमातून ते ग्रहण करतं आणि स्वतःची भरपूर वाढ करतं आणि ते त्याचबरोबर ते आपल्या शरीरामध्ये साठवून ते जमिनीमध्ये सुद्धा त्याची रिलीज करतं. अशा प्रकारे जे तोडणीनंतर ज्या सॉईलमध्ये जे कार्बन साठतं त्याला आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो आणि म्हणून हवेतील कार्बन कमी करून मातीमध्ये साठवण्याचं काम जंगली झाडांच्या नंतर ऊसाचा क्रम लागतो आणि म्हणूनच ऊस एक पर्यावरणपूरक पीक आहे. त्याचप्रमाणे जंगली झाडांप्रमाणे ऊसालाही कार्बन क्रेडिट मिळू शकतं. ह्या संकल्पनेच्या माध्यमातून आपण इथं काम करत आहोत. आपण पाहतो आहे की आता जर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की उत्पादन वाढ ही शेतकऱ्यांपुढे ऊसाच्या शेतीचे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते म्हणजे एक तर ऊसाची कमी होणारी उत्पादकता आणि त्याचप्रमाणे ऊसाला वाढता उत्पादन खर्च आणि पर्यायानं शेतकऱ्यांना कमी लाभ होणे. ह्या ज्या दोन समस्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं गरजेचं आहे. आजची जी कार्यशाळा आहे ती खोडव्यासाठी आहे. त्यामुळे मी जर खोडव्यामध्ये जर बोलायचं झालं तर भारतामधली जर परिस्थिती बघितली तर जवळजवळ 50 ते 55% जे एकरेज ऊसाखाली जे आहे ते खोडव्या पिकाखाली आहे आणि त्याची जी ऊस निर्मितीमध्ये किंवा शुगर निर्मितीमध्ये जर बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये पर्यावरणपूरक खोडवा ऊसाच्या व शाश्वत विक्रमी उत्पन्न वाढीसाठी कुशल प्रशिक्षक निर्मिती कार्यशाळा या कार्यशाळाचा आज इथं कार्यशाळा संपन्न होते. या निमित्तानं ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अध्यक्ष भाषण केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब. या कार्यक्रमासाठी मुद्दामून खंडाळा आणि फलटण असे दोन तालुके आहेत. 1927च्या आसपास आमच्याकडे कालवा आला आहे बाडगर. जवळजवळ 100 वर्ष आमच्याकडे कालवे आहेत. आमच्याकडे ते ॲश्युअर्ड इरिगेशन, प्रोटेक्टेड इरिगेशन जे म्हणतो ते 100 वर्ष. प्रचंड मोठी क्रांती भंडारदरा, भाटघर ब्रिटिशांनी बांधलेल्या नगर जिल्ह्यात म्हणा, आपल्याकडे पैठणला म्हणा, सोलापूरमध्ये माळशिरस म्हणा, पंढरपूर म्हणा, आणि मग तुम्ही मला म्हणाल की रावराजे तुम्ही त्याच्यावर अवलंबून का राहू नये म्हणे. आम्हाला खात्रीशीर पैसे मिळतात, कर्ज मिळतं. ऊसात रोगराई कमी आहे, पाणी आमच्याकडे आहे. आजची परिस्थिती ह्या उन्हाळ्यातलीच परिस्थिती मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काय शास्त्रज्ञ नाही. ऊसाशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिलाय का असा विचार करणारा मी माणूस. आणि हेही ऊसासंबंधी जे काही कॉन्फरन्स होते त्याच्यातही माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. हा थोडासा विरोधाभास. तर कारण असं आहे की ऊस ही आपली गरज झालेली आहे. ऊस हे आपलं व्यसन झालेलं आहे आणि पाणी देणं आणि शेतावर न जाणं ही आपली सवय झालेली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बागायतदारी थाटात. आज आमची बँक किती देते डॉक्टर साहेब? आपले 50,000 रुपये, 60,000. मागणी तर असतेच. आपली फर्टिलायझरच्या कंपन्या आहेत. काल परवा इलेक्शन झाल्या, मोठा प्रश्न गाजला. याच्यावर असलेली GST, अमुक तमुक, फलाना फलाना, वाढते खर्च, त्याला पुरवायला लागणारं वाढतं भांडवल. आज आमच्याकडे ऊसाची अशी परिस्थिती आहे. श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन इथं बसलेले. त्यांचं स्वतःचं गाव वेडणी आहे. अतिशय प्रसिद्ध बागायतीचं भाजीपाला सेंटर असलेलं आहे आमच्या तालुक्यातल्या गावात, ज्याची आपण चातकासारखी वाट बघतोय. रोज सकाळी पेपर उठून टीव्हीवर आपण तेच बघतोय की मान्सून कधी येणार आहे. मान्सूनला थोडा उशीर झाला तर बाळासाहेब आज आपल्याच तालुक्यातनं ऊस जो हिरवागार दिसतोय तो सुकायला आणि वाळायला किती वेळ लागणार आहे. तीच परिस्थिती तुमच्याकडे आहे. मग ऊसावर जर आपण इतकं जर अवलंबून राहिलो आणि ज्याच्यामुळं आपले ऊस टिकतात ते पाणीच नसलं. पाणी काय आहे? आमची दोन्ही धरणं नीराची विश्वासार्हता पाण्याची प्रचंड आहे. कृष्णा नदीपेक्षा नीरा नदीची विश्वासार्हता मोठी. एक तर ऊस भरमसाठला गेले, भरमसाठ पाणी दिलं. आमच्याकडे पद्मश्री डॉक्टर निमकर तेव्हा 20 वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्यांना सांगत होते तुमची pH व्हॅल्यू 7.5, 8.5, 9.5 सक्सेसफुली पुढे जात चाललेली आहे. आणि मग ज्या एकरात 60-70 टन ऊस निघत होतो तिथं आज डॉक्टर सरकाळे आम्हाला म्हणतात की आमचं ॲव्हरेज 34 टनावर आलं आहे. 60,000 रुपयाचं कर्ज घेऊन न पडणाऱ्या पावसावर, न पुरणाऱ्या धरणातल्या पाण्यावर खर्च वाढत चाललेले आहे. हवामान बदल होत चाललेला आहे. आणि मग आपलं अवलंबित्व ते आपण ठेवायचं. कारण ठेवायचं असलं तर जागतिक तापमान वाढीचे जे दुष्परिणाम आहेत, गेली 5 वर्ष सातत्याने मी राज्य पातळीवर सभापती असताना मी संवाद घडवून आणल्या. आणि आपल्या बँकेत तुम्हाला जर आठवत असेल डॉक्टर साहेब, आमच्याकडे 30,000 लोक आम्ही ऑनलाईन घेतलेली होती, लायन्स क्लब आणि जिल्हा बँक. आणि आमच्या चेअरमन साहेबांच्या फेसबुकवर दुसऱ्या दिवशी 4,000 त्यांना लाईक्स आले. ते दुष्परिणाम काय आहेत जागतिक तापमान वाढीचे? डॉक्टर साहेब, आम्ही हे ऐकायच्या मनस्थितीत नाही, मी तरी नाही. हे हा माझा प्रश्न नाही. तुम्ही अकॅडमिक आहात, तुम्ही या प्रश्नाकडे बघायचे, तुमच्या भूमिका वेगळ्या आहेत. पण आमच्या भूमिकाच आम्हाला माहीत नाही, आम्हाला दुष्परिणामाच माहीत नाही त्या जागतिक तापमान वाढीचे. मग ते पुढवायचे घ्या, निडवायचे घ्या, नाही तर अजून कशाचे घ्या. आता भाग्यानंद मी नेहमीच म्हणतो की तुम्ही आता पाडेगावचे किती लोक आलेत मला माहित नाही. आलेत पाडेगावने काही नवीन जाती, नवीन बेणी तयार केलेली आहेत असं ऐकतो. खरं खोटं माहित नाही. आणि सगळ्यात वाईट काय आहे आम्हालाही माहित नाही. आम्ही तुमचे प्रतिनिधी, आम्ही तुमचे नेतृत्व करतो. त्यांना जर विधानसभेतले 288 आणि विधान परिषदेतले 278 यांना जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम शेतीवर, ग्रामीण भागातल्या, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेवर काय होणार आहेत, पर्यायाने आपल्या जिल्हा बँकेवर काय होणार आहेत, असा जर प्रश्न जर केला तर 5%, 10%च्या वर लोकप्रतिनिधीला माहीत नाही. लोकप्रतिनिधीला विचारणारे तुम्ही सगळे, तुम्हाला माहीत नाही. अज्ञानाचा महासागर असे हे परिस्थिती निर्माण झालेली आहे, होत चाललेलं आहे. आणि मग आपलं अवलंबित्व ते आपण ठेवायचं. कारण ठेवायचं असलं तर जागतिक तापमान वाढीचे जे दुष्परिणाम आहेत, गेली 5 वर्ष सातत्याने मी राज्य पातळीवर सभापती असताना मी संवाद घडवून आणले. आणि आपल्या बँकेत तुम्हाला जर आठवत असेल डॉक्टर साहेब, आमच्याकडे 30,000 लोक आम्ही ऑनलाईन घेतलेली होती, लायन्स क्लब आणि जिल्हा बँक. आणि आमच्या चेअरमन साहेबांच्या फेसबुकवर दुसऱ्या दिवशी 4,000 त्यांना लाईक्स आले. ते दुष्परिणाम काय आहेत जागतिक तापमान वाढीचे? डॉक्टर साहेब, आम्ही हे ऐकायच्या मनस्थितीत नाही, मी तरी नाही. हे हा माझा प्रश्न नाही. तुम्ही अकॅडमिक आहात, तुम्ही या प्रश्नाकडे बघायचं, तुमच्या भूमिका वेगळ्या आहेत.
पण आमच्या भूमिकाच आम्हाला माहित नाही, आम्हाला दुष्परिणामच माहित नाही त्या जागतिक तापमान वाढली. मग ते खोडव्याचे घ्या, निडव्याचे घ्या, नाही तर अजून कशाचे घ्या. डॉक्टर भाग्यानंद मी ते नेहमीच म्हणतो की तुम्ही आता पाडेगावचे किती लोक आलेत मला माहित नाही, आलेत. पाडेगावने काही नवीन जाती नवीन बेडी तयार केलेली आहेत असं ऐकतोय, खरं खोटं माहित नाही. आणि सगळ्यात वाईट काय आहे, आम्हालाही माहित नाही, आम्ही तुमचे प्रतिनिधी, आम्ही तुमचे नेतृत्व करतो. त्यांना जर विधानसभेतले 288 आणि विधान परिषदेतले 278 यांना जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम शेतीवर, ग्रामीण भागातल्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेवर काय होणार आहेत, पर्यायाने आपल्या जिल्हा बँकेवर काय होणार आहेत, असा जर प्रश्न जर केला 5% 10%च्या वर लोकप्रतिनिधीला माहित नाही, लोकप्रतिनिधीला विचारणारे तुम्ही सगळे, तुम्हाला माहित नाही, अज्ञानाचा महासागर, असे हे परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्या परिस्थितीत मी नेहमी डॉक्टर सरकारांना म्हणतो की बँक जर टिकवायची असेल याच्यापुढे, शेती या जागतिक तापमानाच्या आव्हानाला तोंड देऊन मग ते ऊस लावा, अजून काय लावायला ते लावा, सगळ्याच पिकांना जागतिक तापमान वाढीचा हा परिणाम, हा दुष्परिणाम जाणवणार. गेले 15 दिवस विदर्भात तुम्ही बघत असाल रोज पाऊस पडतो. जो मान्सून वेळेवर पडणारा पाऊस, वेळेवर थांबणारा पाऊस आणि परत वेळेवर पडणारा पाऊस. आमचे सगळ्यांचे तालुके 15 इंच पावसाचे. आज किती कुठं पाऊस पडतोय माहित नाही. 4 किलोमीटरच्या शेजारच्या गावावर बंधारे फुटतायत आणि अलीकडे रोजगार आम्ही चालले. अशी चित्र गेले 10-20 वर्षापूर्वी. तर थोडक्यात ज्यांच्यावर परिणाम होणार आहेत त्यांनी दुर्लक्ष करायचं. त्यांच्या डोक्यात एकच आहे की कर्ज किती मिळतंय, दर किती मिळतोय, अमुक किती मिळतोय, तमुक किती. आरपटीत कमी होत चालले. 8.5 9.5 तुझे पीएच व्हॅल्यू जमिनीचे होत चाललेले आहेत. आपण किती मोठा बाळासाहेब प्रयोग केला होता साहेब, आम्ही केला होता जवळ 10-15 वर्ष. सांगलीत एक गाव आहे, त्याचं नाव नेमकं विसरलो, चव्हाण लोक तिथं भरपूर आहेत. तिथं डिग्रज खूप परिणाम. आमचे लोक तयारच नाहीत त्याला. 500 रुपये लोक सोसायटीत देऊ शकले नाहीत पर्यटनासारख्या बागाचे बघा त्याच्यासारखं दुर्योग. म्हणून अज्ञान नाही तर दुर्लक्षच करायचं. आणि ही जी भावना शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे झाले, काय झालं तर सरकार बघेल. आता सरकार काय बघणार आहे? अहो सरकारला बघायला लावायला लागतं तर सरकार बघतं, असे लोकशाहीचं गणित आहे. आणि तुम्हालाच माहित नाही काय. आता एक इलेक्शन झाली, एका तरी शेतकऱ्यांनी जागतिक तापमान वाढीचा प्रचार करणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला प्रश्न विचारला का त्यांनी हातवर करा. 1000 लोक बसले, तुम्हालाच माहिती काय वाढवून ठेवलं. आणि अशा पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने हा पुढाकार घेतला, सरकारांनी पुढाकार घेतला, त्याला प्रतिसाद कुलगुरू साहेबांनी त्यांच्या व्यस्त वेळेतनं दिला, त्यांचे सर्व सहकारी. आता माझं म्हणणं एकच आहे, मला हा प्रश्न आल्यापासून पडला, डॉक्टर पाळके फक्त खोडव्याचंच का घेता तुम्ही? फक्त खोडव्याचं तुम्ही जे काही आज करणार आहात ते खोडवाच का? लागणीचं गाणं, अडचणी गाणं, सुरू गाणं. अरे मान नका उचललो त्यांना. मी त्यांच्यातलाच आहे. मी अध्यक्ष जरी मला केला तरी मला तुमच्या एकत्रित कार्यक्रमात खोडवाच का, असा विषय सकाळपासून माझ्या डोक्यात. जास्त मी बोलून वेळ घेणार नाही, कारण आमची भाषणं महत्वाची नाहीत. या लोकांनी शास्त्रोक्त पद्धतीने या सर्व विषयाकडे बघावं, तुम्ही बघावं. आणि परंपरेने आपल्याकडे शेती आलेली आहे. आता हार्वेस्टरचं मी चेअरमन साहेबांच्या हातात वाच. कित्येक बागायत विभागात ऊसतोडे कामगारांनी किती जण किती कारखान्यांना फसवले असा एखादा विषय घेतात. हा विषय झाला डॉक्टर साहेब. कोणालाही विचारा तुम्ही, इथं एमडी बसले, झाला की नाही एवढं सांगा. अरे मग हार्वेस्टरला आमच्याकडे लोक येतात, बँकेला ते बँक आहे शेवटी. बँक आम्ही म्हणणार 1 रुपया दिला तर 1.5 रुपये आम्हाला मिळायला पाहिजे, तर आम्ही देऊ. म्हणजे धंदा प्रॉफिटमध्ये व्हायला पाहिजे. कालच आमची बँकेत चर्चा झाली. हार्वेस्टर्स
धंदा म्हणून सोसायटीला द्यावं की नाही ही चर्चा होती. बरोबर आहे डॉक्टर? हार्वेस्टर ही काळाची गरज झाली. ऊस तोडणी कामगार ज्या पद्धतीने वागायला लागलेले आहेत, मराठवाड्याच्या लोकांना मला दोष द्यायचा नाही. 6-6 महिने ती लोक इथं असतात, त्याच्यावर त्यांचं कुटुंब चाललेलं असतं. परंतु मध्यस्थ जे आहे ते बिघडले, ती वाढ होत चाललेली आहे. पळून जाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. शेतकऱ्यांना लुटायचं प्रमाण चाललेलं आहे. त्यांच्यावर वेडेवाकडे अत्याचार होतात. शेवटी मॅन्युअल हार्वेस्टिंग, मशीन हार्वेस्टिंग हा मोठा प्रश्न शेती धंद्यासमोर आला. ड्रोन शिवाय पर्याय काय राहिले? माझा तालुका हा कापसा उसा एवढे पैसे देत होता. आमच्या बागायतदाराला 2दा पैसे मिळत होते वर्षात. 20-25 वर्षाची गोष्ट. दक्षिण कालवा प्रदेश म्हणायचे 15 क्विंटल 20 क्विंटल एवढा वरलक्ष्मीचं गेलं सगळं. म्हणून मी ड्रोनचा एक कार्यक्रम घेतला होता. लोक आधी कापूसही आमच्याकडे थोडा थोडा लागायला लागला. तर साधारणतः आपल्याला बघताना या प्रयोगाकडे फक्त सातारा जिल्हा बँकेच्या हॉलमध्ये बसून ही चर्चा करून जमणार नाही. कारखान्यांनी त्यांच्या सभासदांच्या बांधावर जाऊन, मी आलो तेव्हा एक चांगला शब्द आहे, ट्रेनरचं ट्रेनिंग आहे या परिसरात. हे जे कोण ट्रेनिंग इथं घेणार आहेत आणि जे कोण कारखाने आले त्याची मला माझी त्यांना हात जोडून विनंती. आमच्या बँकेचे जर तुम्ही कर्जदार असणारच आहात, बहुतेक सगळेजण आमच्याकडे असतात, बांधापर्यंत न्या. बाळासाहेब कंपल्सरी करा. आपल्याकडे तर करून बघू. आमचे जे 2 कारखाने आहेत ते तर निश्चित घेतो. खाजगी कारखाने बरेच निघायला लागले, त्यांनी ते पुढे जायला हरकत नाही. आधुनिक पद्धतीने आधुनिक संकट जे आपल्या पूर्वजांनी बघितलेली नाही, याला मात करून आपलं संपन्न जीवन कसं करावं, आपले कारखाने व्यवस्थित कसे चालावेत, आपली बँक कशी व्यवस्थित चालावी. आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याला एक वैभवशाली परंपरा, शेतकऱ्याला मी म्हणतोय, राजकारणाला मी म्हणतो, ही जी परंपरा आहे कायमस्वरूपी राहावी. हा आउटकम, हा निकाल एक वैभवशाली बागायत वर्ग परत एकदा दिसावा. जमिनी चांगल्या व्हाव्या. जागतिक तापमानवाढीसारख्या नैसर्गिक संकटाला तोंड देणारी माणसं, तरुण वर्ग, तरुण शेतकरी हा पुढे यावा, ही अपेक्षा धरून आपण सगळे इथं आलात. सर्व साखर कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज बदलते हवामान परिस्थितीमध्ये पर्यावरणपूरक खोडवा ऊसाच्या व शाश्वत विक्रमी उत्पन्न वाढीसाठी कुशल प्रशिक्षक निर्मिती कार्यशाळा, या कार्यशाळाचा इथं कार्यशाळा संपन्न होते. या निमित्तानं ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अध्यक्ष भाषण केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय प्राचार्य PB पाटील साहेब, व्यासपीठावर असलेले बँकेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नितीन काका पाटील, बँकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक आदरणीय माजी आमदार प्रभाकर घाडगे साहेब, बँकेचे संचालक सन्माननीय खत्री साहेब, सन्माननीय संचालक सुरेश सावंत साहेब, बँकेचे CEO डॉक्टर राजेंद्र सरकाळे, आमच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर साहेब, आदरणीय व्यासपीठावर असलेले संस्थेचे पदाधिकारी असलेले सर्वजण. खऱ्या अर्थानं आजची ही कार्यशाळा काय आहे, आपल्या जिल्ह्यामधल्या ऊसाच्या एकरी जे 30 टनापर्यंत एकरी उत्पादन आलेले आहे ते आपल्याला एकरी 100 टनापर्यंत उत्पादन वाढीचा कार्यक्रम आपण अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि आपण कारखाने मिळून घेतोय, जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये आर्थिक प्रगती संपन्न होईल. या दृष्टीने ही कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा काय आहे तर आपल्याला कुशल प्रशासक निर्माण करायचे. या माध्यमातून कारखान्यांनी आपण सगळ्या जमल्याने आपण सगळ्यांनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचून
आजच्या कार्यशाळेतनं जे आपण शिकू ते सगळं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि आपण एकरी 100 टनापर्यंत उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने ही कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेला आपण एवढ्या मोठ्या संख्येने सगळे जमलाय. मी आपल्या सगळ्यात या निमित्तानं व्यासपीठावरती सगळ्यांचं आणि आपण उपस्थित असलेल्या सगळ्यांचा आभार मानून पहिलं सत्र इथं संपलं असं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर फाळके सरांना विनंती करतो की आपण आपल्या पुढच्या तांत्रिक सेशनचं समालोचन आपल्या हातात घ्यावं. यानंतर लगेचच